विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे। प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे कॉलेज कोड 11328। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। नुकतेच पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहात भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांनी पंढरपूर कॉरिडॉर व इतर विकास कामांचा समावेश असलेला आराखडा नगर परिषदेच्या सभागृहात सादर केला। यामध्ये डील 50 वर्षाचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे। यामध्ये केवळ मंदिर परिसराचा विकास नसून चंद्रभागेवर 2 पूल, प्रदक्षिणा मार्ग, शहरात विविध ठिकाणी वाहनतळ, व्यापारी संकुल, पंढरपूर तालुक्यातील पालखी तळांचा विकास देखील करण्यात येणार आहे। यासाठी सुमारे 4000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे। कॉरिडॉर बाधित मालमत्ता धारकांसाठी बाधित क्षेत्र चौरस 20,000 रुपये प्रति चौरस फूट जमिनीसाठी मोबदला देण्यात येणार आहे। जागेच्या बदल्यात 100 चौरस फुटाचा व्यापारी गाळा दिला जाईल। घराच्या बदल्यात 10 लाख रुपये एक रकमी मदत दिली जाणार आहे। रोजगार भत्ता म्हणून 10 लाख रुपये, निर्वाह भत्ता म्हणून 1 लाख रुपये, स्थलांतरित वाहतूक खर्चासाठी 1 लाख रुपये, एक रकमी आर्थिक मदतीसाठी 50,000 रुपये, पुनर्स्थापना अनुदान म्हणून 1 लाख रुपये तसेच पुनर्वसन धोरणानुसार 23,50,000 रुपयाची रक्कम असे एकूण 41,50,000 रुपये मिळू शकणार आहेत। तसेच कॉरिडॉर बाधित परिसर वगळता इतर ठिकाणी अनेक विकास कामे प्रस्तावित असून यात चौफळा ते काळा मारुती या रस्त्यावर असलेल्या पंढरपुरातील पहिल्या भाजी मार्केटच्या म्हणजेच इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेत वाहनतळ व व्यापारी संकुल उभारणे प्रस्तावित आहे। या ठिकाणी करण्यात येणाऱ्या वाहनतळाच्या ठिकाणी 140 चारचाकी वाहने तर 177 दुचाकी वाहने पार्क करण्याची सोय होणार असून सुमारे 2000 चौरस मीटरच्या या इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेत 27 व्यापारी गाळेही बांधण्यात येणार आहेत। मंदिर परिसराच्या लगत असल्याने या ठिकाणच्या पार्किंगचा वापर हा VIPंची वाहने पार्क करण्यासाठी केला जाऊ शकतो। जवळपास 9 कोटी रुपये खर्च करून या भाजी मार्केटचा विकास होणार असताना इथल्या भाजी विक्रेत्यांनी व दुकानदारांचे कशा पद्धतीने पुनर्वसन व भरपाई दिली जाते याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे।